नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपले स्वागत. भारतीय जनता पक्ष पुणे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ मनसेच्या पदाधिकाऱ्यांची पुण्यात आज एक पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेला बाळा नांदगावकर, शिरीष सावंत यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे संदीप खर्डेकर आणि राजेश पांडे उपस्थित होते. जाणून घेऊयात त्यांची भूमिका. आजची पत्रकार परिषद थोडीशी उशीर झाला, त्याबद्दल मला क्षमा करा. कारण उमेदवार आले होते आणि अमितजी ठाकरे आमचे नेते होते. यांना भेटायला उमेदवार आले होते. त्यांची प्रचार फेरी चालू होती आणि त्याच्यामुळे थोडंसं यायला उशीर झाला. आम्हाला माफ करा. आजची पत्रकार परिषद ही जरी मी बोलत असलो तरी ती महायुतीची पत्रकार परिषद आहे आणि महायुतीच्या पत्रकार परिषदेतून तुम्हाला एवढीच माहिती देऊ इच्छितो की 10 तारखेला सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांची आपली जी सारस बाग आहे त्या ठिकाणी सायंकाळी 6 वाजता महायुतीची सभा होणार आहे आणि त्यावेळेला उमेदवार सुद्धा उपस्थित असणार आहे आणि त्याच्या तयारीसाठीच मी नितीन सरदेसाई, शिरीष सावंत आणि आमचे सगळेच नेते मंडळी यासाठी आम्ही आलो होतो. आजच आमचा मेळावाही संपन्न झालेला आहे आणि आज आम्ही परत मुंबईला जाणार आहोत आणि परत 9 तारखेला पुन्हा आम्ही येणार आहोत त्या सभेच्या तयारीसाठी. त्यामुळे आज ही सभा या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचणं फार गरजेची होती. त्याच्यामुळे ही पत्रकार परिषद आम्ही मुद्दाम घ्यायला लावली होती आणि खरं आता संदीप भाऊंनी आणि राजेश भाऊंनी सांगितलं होतं की तुम्ही त्यांच्या तिकडेच होता, पण आम्ही म्हणालो की आता पत्रकार परिषदेत त्यांना विनंती करायची. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये निवडणुकीच्या संदर्भामध्ये काही खुलासे केले. त्याचबरोबर निवडणुकीविषयी एकंदरीत चिंतन त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलं. तुम्ही मला सांगा, जेव्हा आम्ही आकडे ऐकतो 200 कोटी 300 कोटी, दादा बरोबर म्हणाले, माझं डोकं फिरलंय. आज एवढे मोठे आकडे एका इलेक्शनसाठी, एवढा मोठा आकडा जर आमदारकीसाठी दादांनी वापरला असताना तर 144च्या पुढे आम्ही गेलो असतो. एक हाती सत्ता आली असतील, आजी दादा मुख्यमंत्री झाले असते. आज बहिणीला पाडायला, पूर्वी तुम्ही कधी असं काही केलं नव्हतं. एक तर पवारसाहेबांनी या गोष्टी आवडत नाही आणि तुम्ही आज बहिणीला पाडण्यासाठी तिथं ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करता. आणि दुर्दैव असं की बहिणीला पाडण्यासाठी 6 महिने आधी अख्खी यंत्रणा दादा घेऊन गेले. ठीक आहे, घेऊन गेले. आम्हाला असं वाटलं की तिसऱ्याला कोणाला तरी तिथं संधी देतील, पण घरच्याच एका व्यक्तीला तुम्ही संधी देता म्हणजे बहिणीने तुमच्यावर जो विश्वास टाकला, तुम्ही विश्वासघात केला, अख्खी यंत्रणा नेली आणि स्वतःच्याच घरातल्या व्यक्तीसाठी वापरली. ह्याच्यावरनं कळतं की तुम्हाला मोठं कुटुंब हे स्वतःचं कधीच वाटलं नाही. तुम्हाला जे तुमचं छोटं कुटुंब आहे हेच जास्त महत्त्वाचं वाटतं. आणि दादा एका ठिकाणी बोलताना 2 गोष्टी बोलल्या की पवारसाहेब हे माझं दैवत होते, म्हणजे पूर्वी दैवत होते, आता नाही आहेत. म्हणजे सहसा लोक दैवत कधी सोडत नाही, पण इथं दादांनी दैवतसुद्धा सोडलेलं आहे. आणि दुसरं, 17 वर्षापूर्वीच हा निर्णय मी घ्यायला पाहिजे होता. म्हणजे 17 वर्ष झालं साहेबांच्या विरोधात अजितदादांच्या मनामध्ये एक द्वेष होता, जो 17 वर्षानंतर म्हणजे सगळी पदं घेतल्यानंतर आणि वय बघून मग आज त्यांनी तो निर्णय हा घेतला. म्हणजे इतकं स्वतःचा विचार नाही तर स्वार्थी विचार दादा करतील हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कधी वाटलं नाही. खूप वाईट वाटतं. अंदाजे या मतदारसंघात किती पैसे वाटले आणि एका मताला किती भाव मिळाला होता? आम्हाला जे कळालेलं आहे, जे लोकांकडनं कळलं आणि जे काय आम्हाला फोन आलेले आहेत, 2500 कमीत कमी एका मताला, जास्तीत जास्त 5000 त्या पुढेही काही नेत्यांना दिलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये
जात धर्म बघून तिथं पैसे दिलेले आहेत. तुम्ही कुठल्या वस्तीवर आहात, तुम्ही कुठल्या झोपडपट्टीमध्ये आहात. तुम्ही झोपडपट्टीमध्ये राहत असाल तर सगळ्यात कमी 2500. तुम्ही जरा बऱ्या घरीमध्ये राहत असाल, तुमच्याकडे गाडी असेल, मोटरसायकल असेल तर तुम्हाला मग 5000 रुपये. म्हणजे पैसे देताना सुद्धा यांनी तिथं भेदभाव केलेला आहे असं त्या ठिकाणी आहे. आणि आकडा खूप मोठा आहे. हे 200 कोटीच्या पुढे जाईल का काय असं वाटतं. प्रश्न काय तक्रार नाही नाही, अजून 1 तासाने बघा, अजून ट्विट करतो. पुण्यातील धायरी एका मतदान केंद्रावरती कमळ हे चिन्ह नव्हतं, कारण त्या ठिकाणी सुनेत्रा पवार या घड्याळाच्या चिन्हावरती निवडणूक लढवतात. पण एका आजोबांना कमळालाच मत द्यायचं होतं, कमळ का दिसत नाही अशी त्यांनी पृच्छा केली आणि संतापही व्यक्त केला. आपकी क्या समस्या है बोलिए. हमारी समस्या ये है, फूल का वहाँ है ही नहीं, क्या मतलब है? वहाँ पे फूल का आंकड़ा ही नहीं है, कौन सा फूल चाहिए आपको. कमल का फूल का. लेकिन यहाँ तो कमल का उम्मीदवार खड़ा ही नहीं है. कौन कह रहा है ऐसा हो नहीं सकता, कोई उम्र नहीं खड़ा नहीं होगा, ऐसा हो नहीं सकता. इतनी वोटिंग चल रही है, वो बोलते उम्मीदवार ही नहीं, तो ऐसा कैसा काम चलेगा फिर. तो ये गलती किसकी है आप ही बताओ. गलती की क्या हमारी गलती है क्या? यहाँ का कमल का उम्मीदवार नहीं है इसलिए आपने वोटिंग नहीं किया. यहाँ पर कमल का चिन्ह नहीं है. कमल का मत देना चाहिए ना भाई, क्यों नहीं है? आपने वोटिंग क्यों नहीं की ये बताओ. हमको कमल का नंबर चाहिए, हम इतना जानते हैं. हाँ, आपने वोटिंग किया कि नहीं किया. अभी नहीं करा, करने का वोटिंग. क्यों नहीं किया. कमल का फूल का बताइए मुझे आप. कहाँ से, आपका नाम क्या है. विष्णु पाटिल, कहाँ से है. नहीं डायरी फाटा. धारी पाटे से. आपको कमल का फूल चाहिए इधर. बाजीगाव रोडवरच्या सुप्रसिद्ध विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये वासंतिक उत्सव उटी करण्यात आला होता. त्याला भाविकांनी भरभरून प्रतिसाद दिला. द्राक्ष आणि उटी यांचा हा अतिशय वेगळा संगम आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला. रात्री 11 वाजेपर्यंत भाविक त्या ठिकाणी येत होते. तुला साथ आली तुझ्या लेकरांची अलंकापुरी आज भारावरी वसावारीचा घेतला पावलांनी आम्हा वाळवंटी तुझी सावली गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या राम घोषात इंद्रायणी. भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली. तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गाला गली. जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाला करांची विठू माऊली. काँग्रेस पक्षाचे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा माझा शब्द असा जाहीरनामा शशी थरूर यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. त्यामध्ये नागरिकांना मी आणि माझा पक्ष सत्तेत आल्यानंतर आणि निवडून आल्यानंतर काय करणार आहोत याची यादी त्यांनी दिलेली आहे. हा 11 सूत्री कार्यक्रम आम्ही पुणे शहरासाठी आणलेला आहे. राहुल गांधींनी जाहीरनामा आणि इंडिया फ्रंटने जाहीरनामा देशाला दिलेला आहे. तो देत असताना पुणे शहरासाठी काय द्यायचं, मी पुणे शहराचा लोकप्रतिनिधी, पुणेकरांचा मी उमेदवार आहे. त्यासाठी पुणे शहरामध्ये ज्वलंत जे प्रश्न आज पेटलेले आणि जेणेकरून पुणेकरांना ज्या यातना भोगाव्या लागतात त्या सुलभ होण्यासाठी 11 कलमी कार्यक्रम आणलेला आहे. ह्या 11 कलमी कार्यक्रमामध्ये प्रामुख्यानं सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असेल, ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न असेल, कायदा सुव्यवस्था असेल, नागरिक सुविधा असतील आणि त्याच्यामध्ये आरोग्य असेल, शिक्षण असेल, जल असेल, पर्यावरण असेल, सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्र असेल, क्रीडा असेल,
उद्योग असेल, श्रमिक आणि असंघटित कामगार असेल, या सगळ्या घटकांचा विचार करून मी 11 कलमी कार्यक्रम हा माझा शब्द मी पुणेकरांना दिलेला आहे. आणि आपण बघितलं असेल तर वर्षापूर्वी मी विधानसभेमध्ये निवडून आल्यानंतर मी सातत्याने पुण्याच्या प्रश्नावर बोलत आलेलो आहे. वेळ पडली तर मी न्यायालयात गेलोय, न्यायालयातून जाऊन मी माझा निधी बी आणलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने विरोधकांनी जरी त्रास दिला असेल तरी कायद्याच्या चौकटीत राहून पुणेकरांचे प्रश्न वेळ पडली तर रस्त्यावर मांडले, वेळ पडली तर पोलीस खात्यात गेलोय, वेळ पडली तर विधानसभेत बोललोय. म्हणजे सातत्यानं माझ्या अंगामध्ये कार्यकर्ता हे रक्त माझ्या अंगात सळसळ करते. आणि गेल्या 25 ते 30 वर्षामध्ये मी सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना सर्व समावेश असं राजकारण केलंय, सामाजिक काम केलंय आणि पुणेकरांची नाव कित्येक वर्ष माझ्याबरोबर जोडली गेलेली. त्यामुळे हे प्रश्न मला नवीन नाहीत. पण कायम सत्तेत मी कधीच आलो नाही, कायम विरोधातच काम केलंय. पण मला विश्वास आहे की यावेळेला इंडिया फ्रंटचं सरकार येईल आणि पुणेकरांनी मला ही संधी दिली तर तुम्हाला पुणे शहरामध्ये चांगलं काम उभं करताना दिसेल, जेणेकरून पुणेकरांना ज्या अडचणी त्या सुलभ होण्याचं काम प्रचंड प्रमाणामध्ये ताकदीने आणि विश्वास देऊन करणार म्हणून माझा शब्द दिलेला आहे पुणे. भाऊ, सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रचाराची तुमची जी शेड्यूल आहे, काय काय याच्यामध्ये आहे, कुठल्या कुठल्या लोकांना तुम्ही भेटताय, आता कुठला एरिया बाकी आहे, याविषयी थोडंसं आम्हाला सांगा. मी आज गेली महिनाभर पुणे शहरात फिरतोय. मग सर्वसामान्य शेवटच्या तळागाळातला माणूस असेल, रिक्षा चालक असेल, असंघटित कामगार असेल, डॉक्टर्स असतील, वकील असतील, परत उद्योगपती असतील, काही लोकांचं इतिहास तज्ञ असेल, बरेच म्हणजे जे ह्या समाजामध्ये ब्रँड असणारी लोक, मग लेखक असतील, ह्यांच्याशी मी सातत्यानं भेटतोय. सकाळ कशी सुरुवात होते? सकाळी 6 सुरुवात माझी होती आणि 6 नंतर मग मी लोकांना भेटायला सुरू होती. 2-2:30 वाजेपर्यंत थांबतो, मग 1-2 तास परत लोकांना भेटतो, मग 5 परत चालू होतो आणि संध्याकाळी 1-2 वाजता ते चाललं. पण हे सातत्याने नवीन काय. महिलांसाठीच काय याच्यामध्ये धोरण आहे? 11 याच्यामध्ये आपल्याला हे कळत आहे. आणि महिलांसाठी पुण्यातल्या महिलांचे काय समस्या तुम्ही मांडणार आहात याच्यामध्ये? बघा, महिलांचा विषय तर ह्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा आलाय आणि त्याच्यामध्ये त्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलंय की आमची प्रत्येक भगिनी, म्हणजे राहुल गांधीजींनी सांगितलं की आमची प्रत्येक भगिनी घरामध्ये काम करते, प्लस ती 8 तास कुटुंब चालवते, तर तिच्यासाठी आम्ही वर्षाला 1 लाख रुपये देणार आहे. म्हणजे हे राहुल गांधीजींनीच जाहीरनाम्यात केले. भारताच्या चीनमधील बॉर्डरवरील शक्सगाम या गावामध्ये नागरिक घुसखोरी करून भारतात येण्याचा प्रयत्न करतायत आणि ते भारतात यायला तयार आहेत. त्यांना प्रवेशाकरता आता एक वेगळी भूमिका घ्यावी लागेल. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ही भूमिका मांडली, त्याचा प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार खंडन केले. अशा प्रकारची कुठलीही भूमिका नसून ते घुसखोरी कारवाया तर करतायतच, परंतु भारताचा भूभाग ते बळकावतायत आणि ते लपवण्याकरता संरक्षण मंत्री खोटी माहिती देत आहेत. जाणून घेऊयात प्रकाश आंबेडकर. 14च्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांनी असणारा मी सगळ्यात स्ट्रॉंग नेता आहे आणि अत्यंत कुशलीने नॅशनल इंटिग्रेशन आणि देशाची सुरक्षिता ही पूर्णपणे मी करू शकतो, अशा रीतीने त्यांनी वक्तव्य त्यावेळेस केलंय. परंतु त्यांच्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये आज त्यांच्या फॉरेन पॉलिसीचा आढावा घेतला, परदेशी धोरणाचा आढावा घेतला, तर आपल्याला लक्षात येतंय की त्यांनी सामान्य माणसाचा धोरणात्मक फॉरेन पॉलिसी केलेली नाही, तर त्यांनी ज्याला इलियट रूम फॉरेन पॉलिसी म्हणतात अशा पद्धतीने त्यांनी स्वतःला असणारं त्या ठिकाणी केलेलं आहे. लेटेस्ट प्रश्न जो आहे त्याच्यामधला चायनाच्या असणाऱ्या सगळ्यात मोठ्या ऍक्टिव्हिटीज हे शाकगाम व्हॅलीज मध्ये, की जे पाक ऑक्युपाईड एरिया आहे, अशा ठिकाणी त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. आणि आजच आपण असणारा राजनाथ सिंग डिफेन्स मिनिस्टर आहे, यांचं स्टेटमेंट आपण ऐकलेलं आहे की त्यांनी असणारा म्हटलं की त्या ठिकाणची लोक ही भारतामध्ये यायला तयार आहेत, असं स्टेटमेंट केलेलं आहे. हे प्रचंड मोठं असणारा फसवं स्टेटमेंट आहे.
सियाचीनच्या लागून असणारा हा जो सागामचा जो एरिया आहे त्या एरियामधनं फार मोठ्या प्रमाणात भारताच्या विरोधातल्या ऍक्टिव्हिटीज सुरुवात झालेल्या आहेत आणि त्या लोकांसमोर येऊ नयेत म्हणून आज असणारं खोटं विधान डिफेन्स मिनिस्टरनी केलंय अशी असणारी परिस्थिती आहे. भारताचा जो दबदबा होता एकंदरीत फॉरेन पॉलिसीच्या निमित्ताने किंवा परदेशाच्या संदर्भातला तो आपल्याला आता असणारा दिसतोय की नेपाळ सारखं राज्य हे सुद्धा आता भारतातला चॅलेंज करायला लागलेलं अशी असणारी परिस्थिती आहे. नेपाळची नवीन 100 रुपयाची जी नोट आलेली आहे त्या 100 रुपयाच्या नोटमध्ये उत्तराखंड मधला पिथौरागढ डिस्ट्रिक्ट जो आहे त्या पिथौरागढ डिस्ट्रिक्ट मधला 3 टेरिटरीज त्यांनी आपल्या म्हणून त्या ठिकाणी दाखवलेले आहेत. लिपुल लेक म्हणून असणारा पहिला भाग, कालापानी म्हणून असणारा दुसरा भाग आणि लिंपी यादूर म्हणून असणारा हा तिसरा भाग जो आतापर्यंत उत्तराखंडच्या पिथौरागढ डिस्ट्रिक्टचा भाग म्हणून भारताकडे होता तो आता नेपाळने त्यांच्या नोटावरती त्या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. आणि चौकशी केली असताना असं दिसते त्या ठिकाणी की सध्याचे नेपाळचे जे प्राईम मिनिस्टर आहेत त्यांनी कॅबिनेट डिसिजन घेऊन हे 3 भाग आपल्या नोटांवरती छापायचं असं त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. ही एक परिस्थिती आहे. नमस्कार प्रेक्षको, संपादकीयमधून मी संपादक डॉक्टर शैलेश मुद्दा. वर्तमानपत्रात, दूरदर्शन चॅनेल्सवरती, यूट्यूबला आपण राजकारणाच्या बातम्या अतिशय वेगळ्या पद्धतीनं पाहतो, ऐकतो, वाचतो. त्यातलं काही आलेल्या गोष्टी आपण मित्रांना फॉरवर्ड करतो किंवा 2 मित्र ज्या वेळेला भेटतात त्यावेळेला चहा पिताना त्या गोष्टींवर गप्पा करतो. पण एकंदरीत मतदानाचा टक्का मात्र 50-55% पुढे काही जाताना दिसत नाही. थोडक्यात 140 कोटी लोकसंख्या असलेल्या भारतामध्ये 80 लाख लोक मतदान करतात. या 80 लाख लोकांमध्ये समजा 40 ते 50% मतदान झालं, अगदी काही ठिकाणी 60-62% झालं तरी ॲव्हरेजमध्ये 55% मतदान होतं. अशा वेळेला 80 कोटीमध्ये 55% मतदान ज्या वेळेला होतं त्यावेळेला ते साधारणपणे 42 कोटी लोक मतदान करतात. 42 कोटी लोकांमध्ये सुद्धा 3, 4, 5 विचारधारेचे लोक असतात. थोडक्यात ज्याच्याकडे 20 कोटी मतं तो या देशावरती राज्य गाजवू शकतो. 20 कोटी मतं ज्याच्याकडे तो 140 कोटींवरती सत्ता गाजवू शकतो. आपण मतदान करत नाही, मग आपण कुरकुर करतो. मग चीननं आपला भूभाग वळकवला, भ्रष्टाचार झाला, गॅसचे दर वाढले, विजेचे दर वाढले, शौचालय बांधून दिलं नाही, बांधून देणार होते, काळा पैसा येणार होता, 15 लाख रुपये खात्यात येणार होते. अशा सगळ्या गोष्टी असतात. किंबहुना राहुल गांधींनी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची आश्वासनं दिली की पहिली नोकरी आम्ही देणार, 1 लाखाची गॅरंटी देणार. पण हे सगळं कशाच्या जोरावरती? मतदान जर तुम्ही केलं तर तुमच्या मनासारखं सरकार येऊ शकतं. म्हणून आता आपण नियम करूया, येत्या 13 तारखेला आपण मतदान करूया. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.